मी काय म्हणतो ऐक, बोला मी ना. कामावर चाललोय बरं का. हा पोरांकडे लक्ष दे. पैसे द्या ना मला, सामान आणायचं आणि जाऊन भाजीपाला वगैरे संपलाय घरातलं. तुम्ही आणता संध्याकाळी येताना. नाही मला उशीर होईल यायला. काय तुम्ही तर माझं कधीच काय काम ऐकत नाही. घरातलं बघायचं, बाहेरचं बघायचं, मीच बघायचं का आणा नाही हो संध्याकाळी येताना. अगं जरा काम आहे आज जास्त, हे घे. आणि पोराकडे लक्ष दे. एक तर मोबाईलवर मी बघतोय हा पोरं उचलीत माणसं. मग काय आता असं पोराला ते- कुठं ठेव? पोराला का- कोण आहे घरी आता? कोणापाशी ठेव? ते शेजारच्या काकूपाशी राहतं, पण ते शेजारचे काकू पण गावाला गेलेत. बरं घेऊन जा त्याला संग, हम्म. पण कसं लक्ष राहू दे. इकडे तिकडे पोराचा हात सोडू नको. काय काय म्हणूनच मी म्हणते अहो तुम्ही संध्याकाळी येताना घेऊन या. एकतर ही बातम्याला सांगते ती मोबाईलला बघून बघून. परवा आमच्या आईचा फोन आला होता माहितीये का, माझ्या आईचा. काय म्हणले? हे अशाशी पोरं धरून नेतात हे ते. म्हणून म्हणते तुम्ही आणलं असतं तर आणा तुम्ही अगं नाही, संध्याकाळी. अगं मी नाही आणू शकत, मला काम आहे जरा जास्त. तू बरं मी घेऊन जाते पिल्ल्याला, तुम्ही नका काळजी हा, करू. लक्ष राहू दे बघ. व्यवस्थित जाते. हा चालेल. इतके वर्षांनी तुला माहिती आहे ना. 15 वर्षांनी झाले माहितीये मला. तुम्ही ना हा तुला घेऊन जाणार ना पिल्लं. ये तुला घेऊन जाणार. आणि येऊन करायचं नाही, मम्मीचा हात सोडायचं नाही. हा काय कळते, जावं तुम्ही. डबा ठेवलाय तिथे पुढं. बरं हा चालते. आणि लागलं तर मी फोन करते तुम्हाला. बरं. लिया तू बसा बाहेर तिथं. हा मी भांडी घासून घेते काय. हा? हे धर तुझ्या पुशी ठेव किशात. हा जा, मी आले लगेच. पिल्या तुला म्हणलं होतं ना घरी थांब. किती ऊन लागते बघ बघ. आपण जाऊ भाजी घेऊ ना. तुला काय खायचं का? नाही खायचं? हा छान आहे आमचं पिल्या. ऐकन ताई, जा जा जा, पळा पळा, आओ पळा. तुमचा मोबाईल पर्स सगळं गेलंय. अहो आयडेंटिटी वगैरे असेल तुमची त्याच्यात. अहो मी सांभाळलं असतं. तुम्ही ऐका ना, जा ना त्याच्यानंतर. तुम्ही साईडला हो. अहो जाऊ माझी पर्स गेली, मी बघून घेईल. तुम्ही सांगू नका मला. ते माझे मला चॉकलेट बिकलेट खाऊ घालते त्याला तो. अहो सोडा म्हणलं ना, तुम्हाला कळत नाही का? कंप्लेंट करू का तुमच्या? भलायचा तर जमानाच नाही राहिला. मी चांगलं म्हणलं पोरग सांभाळते, तुमची पर्स घेऊन गेलाय ते माणूस म्हणून. जाऊ दे माझी पर्स. तुला काय पडलंय बाई? जा पिल्या. ओ बापरे, काय झालं तुला? नाही आता हिले मला ओरडते. परत गेले आधीच म्हणत होते जाऊ नको. कुठला दिवस आहे आज काय माहिती. राहू दे, चल पिल्या आपण जाऊ घरी. काय सापडलं का नाही रे? तेच बघतोय. पोरग कुठे आहे? यायला. लय बाय भांगार होती बाबा ती. सोडीनच पोरग सोडीना. काय यार खुशी, तुला बघून खुशी व्हायला पाहिजे, तू इथं दुःख होतं यार. अरे मी घेतलं होतं पोरग, पण ती बाय महागारी आली तुला सोडून. काय बाबा काय किती घावले का नाही पैसे पिशे? सगळं मेकअपचं सामान आहे त्यामध्ये. पैसे नाही तर हायला. हे असं असतंय का? बघ कुठं आहेत का नाही. ते पटापटा उचकायचं असतं. अरे हा 1,500. काय यार, काय चोराची लंगुटी घेतल्यासारखं झालंय आता. जाऊ दे, चल दुसरं काहीतरी प्लॅन करावं लागेल आपल्याला. आता दुसरं बघावं लागल. तिकडे 2-3 पोरं दिसतात बघ त्या कॉलनीत. आहेत का खेळतात? हा तिथं लाव चुना. आपल्याला आहे ना कशी पण करून 7 पोरांची ऑर्डर द्यायची बघ. पोरं तर भेटलीच पाहिजे, नाहीतर आपली वाटच लागणार आहे. नाही आता ती 3 पोरं आहेत ना, अशी उचलू आपण. पण नीट काम करायचं. मी नीटच करतोय रे, तू बघ ना. अरे माझंच काम चुकलं ना. ती बाई लई चिकट निघाली, पोराला सोडीनच कशी पण. चल जाऊ दे, चल चल तिकडे. अरे किती सांगायचं यार तुम्हाला, हे काम उरकून आपल्याला अजून पुढच्या कामावर जायचे. उरका पटापट. किती राहिले तुझं बांधायचं अजून? काय लेबरच घे ना, किती सांगा ते काय बापू. काय आता हे लेबर सांभाळायचे असलं काम. हा नाही आता काय काय करावं लागतंय आता. माग उभं राहावं लागतं, तुझं मनन करत नाही. आणि मग त्या तुमच्याशिवाय होईन का? काय म्हणतो बोल. काय नाही, काय चाललंय बाबा? सर तुम्ही दिसले म्हणलं बोलू, काय चाललंय काय नाही. हेच काम असं. अहो बापू, बातमी पाहिली का नाही तुम्ही? अरे ते पाहिली कर मोबाईल. हो, मोकार पोरांचं पळवणाऱ्या टोळीचं सुळसुळाटे हो का? अरे आता मी येता नाही ना तिकडे गडबड चालली. आता मला इकडे तिथं लेख पोरग उचलले वाटते. काय शपथ. तेच ना, मगाशी बी त्या एका गल्लीत कुठेतरी पोरं पळवण्याचा प्रयत्न केला
आणि पडून गेले ते एक पोरगे आणि एक पोरगाय वाटतं. तर लक्ष ठेवलं पाहिजे तर आई बापाचं काम नाही काय. आणि मग आई बापांचं तर लक्ष पाहिजे ना पोरांवर. मोकार लेकराला म्हणायचं जा हे घेऊन ये ते घेऊन ये आणि मग काटे बसतील खेळत येत रस्त्यात. मग काय ते. आणि लहान लेकरांना काय कळतंय अरे कोणी हो, चॉकलेट पण दिलं की मला निघाले काय म्हणायची लेकरं खेळायला ठीक आहे आणलं एखाद्या ठिकाणी असं निवांत ठिकाणी पण आई बापांनी बसलं पाहिजे ना त्यांच्यावर ध्यान ठेवलं पाहिजे. तेच ना. अहो आई बापाच आजकाल मोबाईल मध्ये घुसून असते आणि काय खरंय लेकरावर कवा लक्ष ठेवावे. पण लहान लेकर असे समज नसते चॉकलेट दिले खायला काय झालं ह्यांच्याकडे गाड्या आहेत. आणि मग गाड्या आहेत नुसते अक्कल नाही या लोकांना. मी तर माझ्या बायकोला सांगत असतो पोराला अजिबात घराच्या बाहेर पाठवायचं नाही. नाही लेकर खेळली पाहिजेत पण ते आपण मला लक्ष ठेवलं पाहिजे ना. आई बापानं लक्ष ठेवलं आणि पाहिजे. मग काय अवघड आहे, लय अवघडाची दुनिया हो बापू. बरं काय लोकांना तरी कसं काय वाटत असेल बरं आपण लोकांचं लेकरू उचलतोय तर ते दुसरीकडे नेऊन पैसे देतोय. भेटत आहेत. मग तेच ना मग. आणि मला वाटतं लेकराचे चांगले 4-4, 5-5 लाख रुपये भेटतात त्यांना. हा मग एका लेकराचे तसंच भेटत असत. अहो पण एक कुल ते एक लेकरू गेल्यावर त्या आई बापानं करायचं काय. मग अहो जीव तुटतो ना त्या आई बापाचा. आपल्या लेकरूला नुसतं खर्चटलं तर आपला जीव कासा वीस होतो. लेकरू गायब करायचं मग तिथे नेऊन काय करते चालली काही मग नाही. काय मी तर असं ऐकलंय हात पाय तोडून काहीतरी भीक मागायला लावतात काम करायला लावतात. जरा व्हॉट्सअपला वगैरे टाका लोक सावध करा. टाकलंय सगळं पत्रकारांनी टाकलंय पोलिसांनी टाकलंय पण शेवटी जबाबदारी कोणाची आहे आई वडिलांची आहे ना. लोक बी ना पाठीत मागे टाकी देत तेच ना काय त्याच्यावर सिरियस काय घेत नाही त्या. अवघड आहे अवघड आहे. चल यांच्यावर ध्यान ठेवतो जरा. चालू दे तुमचं. हो. मी बी येतो डेअरीतून दूध आणायला चाललोय. ऊन झालं काम करत नाहीत चलीची आता काय काय करायचं उभंच राहावं लागतं. भाऊजी अरे तुम्ही काय झालं बा? काय वहिनी, काय एवढे का घाबरलीस? घाबरले? अहो मी सामान आणायला चालली होती भाजी आणि काय झालं ते एका माणसाने माझे पासच नेले आणि पिल्लाला पण एका बाईने पकडलं होतं. अरे बापरे ते ह्याच वाटून गेले. कशी होती हे सांग. ती ना त्या लेडीच्या अंगावर अशी छोट म्हणजे बुटकी होती आणि म्हणजे दिसायला गोरी होती. आणि तो माणसाकडे माझं काय एवढं लक्ष नाही काळा सावळा होता पण ना मला त्यांच्याला फोन केला. आता भिवू नको. मोबाईल द्या ना माझा मोबाईल पण गेलाय पर्स मध्ये. तुम्ही घाबरू नको घाबरू नको. कम्प्लीट करावं का आपण. हा अक्षय कुठे रे? इथं बापूंचं बांधकाम चाललंय तिकडे ये बरं. अरे ते पिल्याला तुझ्या कोणतरी पळून नेण्याचा प्रयत्न केला काहीतरी म्हणे वहिनी भेटत. एक मिनिट वहिनीला बोल. हॅलो ते काय झालं मार्केट मध्ये मी जाणारच होते तोपर्यंत ना माझे पर्स पण नेले आणि पिल्लांना पण ते एक लेडीज न पकडलं होतं. तुम्ही या ना पटकन येतं आपण घाबरू जाऊ. नको आहेत ना आम्ही आहेत ना. मोबाईल गेला माझा. हे आहेत राम अक्षय तू ये लवकर. हा का बर बर ठीक आहे. हा एक काम कर आता तू एक काम कर पुढे गेले कुठे गेलेत ते? असे सरळ गेले. चढ गेले. हा. चला बरं. आता घाबरू नको येतोय तो अक्षय बोलवले. मी पोलिसांना फोन करतो. रोहन ही पोरगी एकटीच दिसती इथं आजूबाजूला कोणी नाही पण टाकायची गाडी. टाकून येईल आता दुसरं ऑप्शनच नाहीये. आता एवढी एकच दिसती. हा. हा आता 4 तर झालेत आपले. ही एक 5वं होईल. 2 कुठं बी बघू आपण. चल 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 चल. अय बाळा इकडे. फटका टाकेल बघ. नाही चॉकलेट देत होतो तिला. ती सांग ती घेऊन चालली की म्हणून. अरे लाज वाटत नाही का तुम्हाला. हे धंदे करता काय पोरं किती उचलले किती उचलले सांग. किती उचलले सांगितलं. धरतो कोण अंतरले आम्ही तर आलतो बघत होतो आम्ही फक्त फक्त चॉकलेट द्यायला आलतो मदत आम्ही. करीत होतो. उन्हात खेळत होती. तिला घेऊन चालले ना तुम्ही. कुठं आता तुम्ही स्वतः बघत होता की तुम्ही डायरेक्ट येऊन आणायला चालू करता. अनोळखी माणसासंग बसायचं नाही बोलायचं. इथं थांब. काय दिलं तुला खायला दिली? फटका टाकली. नाही ना खायला नाही घ्यायचं यांच्याकडून काय. लाज नाही. मारा 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 त्याला. हा सांग. माझं बी ऐका ना कुठे अजून आम्ही जातो आम्हाला सोडा. पोरं कुठे आहेत बाकीचे सांग. काय म्हणले रे? अजून 2-4 पोरं. इकडे इकडे बाई इकडे घाबरू नको इकडे. 2-4 काय म्हणले पोरं तुला उचलले हे? त्यांनी. चला पुढे पुढे गाडी तुमची. गाडी नाही हे काय आणतो डायरेक्ट पोलिसांना फोन लावा. यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन ऐका ना ऐका ना. पोरं हातपाय बांधले असते जा बाई घरी, आओ ऐका की आम्हाला सोडा ना. आम्ही काहीच नाही केलं. गाडी कुठे दाखव. आम्ही काय चारी बांध पुढे गाडी. चल त्या गाडी कर. तू पोलीस स्टेशनला फोन करतो पर्यंत. चल चल तुम्ही
चला तुम्हाला ना पोलिसांच्या ताब्यात दिला पाहिजे. हेच होते ना ही चोरटी. काय म्हणते? हा? हान 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 चांगली सोडा नाही तर. सोडा नाही काही नाही असलं धंदा करते का? इथं येऊन काढते ती. तिला ना येऊ राहिली गाडी चोरी होत होता का? काय का? बस नाही का तुला? पर्स बरं, त्याने चोरली होती ना. पळण ती पोलीस येऊ हे त्याला सोडू नको ती आली पोलीस आले काय चालू इथं काय रे सर, हो का ही आहे माझ्या पोराला ना? हे तू ते चोरून आला ह्याला या. अरे पळू नको तू धाम काय गं हे? काय गं? आमच्याकडे बरोबर आहे लोकांचे लेकरं चोरती? हा? लाज नाही वाटत का? तरी आपल्या शहरातले ना मुलं चोरीला हेच माणसं करत होते हो ना, ही स्टोरी ती बरोबर. तरी तुमच्या दोघांचे फोटो ना आमच्या ऑफिसला आलेच होते. तुमचा शोध घेत होतो, बरं झालं. हे काय इथे करत इथे आता? काय करत हो. चार पोरं सोडवले त्यांच्या तावडीतून आम्ही साहेब यांना असं आतमध्ये टाकून मोठी शिक्षा करा. टोळी ही हो तेच तर. पोरांचे आई बाप आहे ना तिथे घेऊन येतो पोलीस हे स्टेशन लोक काय करतात, आधी प्लॅन करतात सगळ्या गोष्टीचा आणि नंतर मग सगळ्या गोष्टी करतात. आता ना हे सापडले का मग याची टोळी पण सापडणार. पूर्ण आता या शहरातल्या आपण आहे ना सगळं याच्या चोरी करणारे माणसं सगळे पकडायचे आपण एक सुद्धा सोडायचं नाही आता बरोबर आहे. आवाज खाली कर. चुकलं आमचं. काय चुकलं चुकून आणलं पाहिजेत गुन्हा करताना नाही चुकलं, हा? तेव्हा नाही आठवलं का? आता आठवतंय? हा लहान लहान लेकरं उचलून राहिले. तुम्हाला कोण मुलं आहे का नाही हा? आमचा बिझनेसच आहे हो ह्यो. Business. Business. असलं. मागे तुम्ही सोडून नव्हती ना. थांबा थांबा. आता ते काय त्यात आले ते त्यांना पूर्ण शिक्षा भेटल्याशिवाय ना हो. आम्ही सोडत नसतो आता जा घेऊन साहेब घेऊन चाल. घेऊन जाऊन त्यांना तुम्ही आतमध्ये पण टाका. ना मुलांना जपा तुम्ही हो. बरं ही हिला धरून ठेवा माणशी तू. तुम्ही पकडा तिला पेढे नाही आणले का पेढे घालायला दोघाला एकत्र दोघांना पण गाडी टाकत लगेच हे आता. पकडा हे पकडा हा? दादा, हे लय माल झाला का होय अहो, अहो, असं कशाला बांधता आम्हाला? कसं बांधता म्हणजे? हा? लोकांची लेकरं काय तुम्हाला अशी वारवर पडलेली दिसतात काय मग काय तर? अहो, परत नाही करणार आम्ही असं. परत नाही परत नाही करणार? गप्प असलं पोलीस तर स्टेशनला तुम्हाला सज्जा आता जा घेऊन सजा नाही. आणि ऐका चल. तुम्ही पण सतर्क राहायला पाहिजे अजून हं? हो. हो साहेब. आणि तुम्ही पण तुमच्या मुलाची ना नीट काळजी घ्या. त्याला कुठं पाठवू नका बाहेर. आणि त्यांची खूप माणसांची टोळी आहे हो. आपल्या आई बापांनी मुलांचं पण रक्षण केलं पाहिजे मग काय तर आपल्याच आई वडिलांनी आपल्या मुलांची ना काळजी घेतली पाहिजे व्यवस्थित. म्हणजे असे हे येणार नाही आणि हे घेऊन जाणार नाही मुलांना. आणि कुठं दुकानात वगैरे पण पाठवत नाही एकट्यांना कधी हा. या गोष्टीची काळजी घ्यायचं सर्वांनी आणि हे बघ बाळा, कुणी तुला चॉकलेट देऊ काही देऊ अजिबात घ्यायचं नाही, कोणासोबत जायचं पण नाही, बर का? बाकीचे मुलं कुठं पकडलेत का अजून तुम्ही काय रे हा येतो घेऊन येतो आम्ही ते बरं बरं ते मुलं त्यांचे आई बाप घेऊन येतो पोलीस स्टेशनला चला. त्यांना घेऊन जा यांना गाडी टाकू पहिले आपण अगोदर चला चला मानसी आता तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची नक्की शिक्षा भेटणार, कडक कडक शिक्षा भेटणार असं मी करून. चला. सुटले नाही पाहिजे असं करा पाहिलं ना कसले प्रकार होतो बरं झालं मला आधीने फोन केला जाऊ दे मुलगा नाही ना ते काय बसून आज परत सकाळी सांगितलं होतं ना मी ऐकायला पाहिजे होतं सकाळीच. सॉरी, चुकलं आता नाही मी असं करणार. पिल्ल्याला कवच घेऊन नाही बाहेर येणार. ती बाई सावध होती म्हणून ती लेकरू वाचलं नाही तर हा. दुसरी कुणी असते त्याच्या पर्स साठी त्याच्या मागे पळाली असते हे लेकरू बी गेलं असतं जाऊन बसला काय मग? करायचंय? आम्हाला एकतर किती दिवसातून बाळ झालंय माहितीये का? 15 वर्षातून. आणि ही कुठं आली चोरटी असली. मला चांगलं बदलून काढून सोडलं नाही पाहिजे. जाऊ चला आता नका टेन्शन चला त्या पोरगं आपलं काळजी घे लेकराची. लेकराकडे. चल येऊ का मी हा. जा घेऊन तिला घरी नाही घाबरली होती यार ते हा. चल